गोपाल कृष्ण महाराज की जय म्हणा ना. गोपाल कृष्ण महाराज की जय. सह्याद्री श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय. अच्युत गोत्री बंधू भगिनींना, त्याचप्रमाणे संत महंत त्यांना दंडवत प्रणाम. परमेश्वर स्वरूप हे कोणाकडे पाहिजे? परमेश्वर स्वरूप हे आनंदाने गच्च भरलेले आहे. कसे भरलेले आहे? गच्च भरलेले आहे. परमेश्वराचा आनंद ओसाडून वाहत आहे. का व्हायचा आहे? आनंद. परमेश्वराजवळ जो आनंद आहे तो ओसाडून वाहत आहे. ह्याचा का परमेश्वराला आपला आनंद कोणाला तरी द्यावा अशी प्रवृत्त उत्पन्न झालेली आहे. परंतु या आनंदाला कोण पात्र होईल म्हणून परमेश्वराने थोडक्यात शोधणी केलेली आहे. का केलेली आहे? शोधणी केलेली आहे. का या आनंदाला कोण पात्र होऊ शकतो आणि कोण पात्र आहे त्याची का केला? शोधणी केला. का केला? हा. मग परमेश्वराने देवताची शोधणी केला. काय केला? देवताची शोधणी केला. देवताकडे पाहिले तर देवता कशी आहे? त्रिवेद बंधन आहे तिच्यात. काय आहेत? त्रिवेद बंधन आहेत. आणि त्या त्रिवेद बंधन असल्यामुळे तिला ते सुख प्रणवत नाही. तिला प्रणवत नाही. मग मग आनंद प्रणवत नाही. त्यानंतर परमेश्वराने परपंचाकडे पाहिले. कोणाकडे पाहिला? परपंचाकडे पाहिला. तर परपंच हा कसा आहे? जळ आहे. कसा आहे? जळ आहे. त्याच्या ठिकाणी सुख दुःख ग्रहत्व भाव नाही. म्हणजे सुख आणि दुःख त्याला होत नाही त्या प्रपंचाला. त्यामुळे तो त्या आनंदाला पात्र नाही. तो आनंदालाही पात्र नाही. त्यानंतर परमेश्वरानं जीवाची शोधणी केली. कोणाची केली? शोधणी? जीवाची शोधणी केली. का जीव कसा आहे? मग जीवाची शोधणी केली असता असे दिसून आले की जीवाच्या ठाई सुख दुःख ग्रहतत्व म्हणजे घेण्याचा भाव आहे. का सुखही होते त्याला दुःखही होते. तर तो आनंदाला काय आहे? पात्र आहे. काय? जीव आनंदाला काय आहे? पात्र आहे. आणि त्याला देण्याची इच्छा परमेश्वराने निर्माण केली. काय केली? निर्माण केली. जीवाला आपला आनंद द्यावा. जीवाला आपला आनंद द्यावा. का म्हणून परमेश्वराने जीवाला आनंद देण्यासाठी प्रथम सृष्टीची रचना केली. कशाची रचना केली? सृष्टीची. सृष्टी म्हणता बरोबर त्याची अनंत ब्रह्मांड येतात. किती येतात? अनंत ब्रह्मांड येतात. त्याची गिनतीच नाही. हा जो दिसते ना ब्रह्मांड असे अनंत ब्रह्मांड आहेत. किती काय आहेत? अनंत ब्रह्मांड आहेत. का त्या ब्रह्मांडामध्ये काय आहे? जीव आहेत. का तर या सृष्टीची रचना केली. रचना केल्याच्या नंतर येथे प्रपंच आणला. आणि प्रपंच आणल्याच्या नंतर येथे जीवाला आणला. काय आणला? जीवाला आणला. आणि येथे परमेश्वर अवतारही झाला. का परमेश्वर अवतार झाला. तो कशासाठी झाला? ज्ञान देण्यासाठी झाला. कशासाठी झाला? पण ज्ञान कोणी ऐकते का? नाही. ब्रह्मविद्या ज्ञान कोणी ऐकत नाही. तर परमेश्वराची कोणीही ऐकावलं तयार नाही.
का हा सकाळी उठला का याला कोणती संपत्ती पाहिजे? निमित्त संपत्ती. कोणती? नित्य निमित्त संपत्ती पाहिजे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायचा आणि निमित्त संपत्ती जमवाचा का त्याच्यानं काही सुख भेटत, आनंद भेटत नाही का. आनंद कसा आहे? तो नित्य आहे. कसा आहे? नित्य नित्य. मग त्याला संपत्ती कशी पाहिजे? नित्य पाहिजे. अनित्य संपत्तीने नित्य आनंद भेटत नाही नाही. आनंद भेटेल का? नाही या पैशाने आनंद भेटेल का? हा नाही हे निमित्त संपत्ती आहे, नाशणारी आहे. हे कशी आहे? नसणारी हे नाशणारी आहे. क्षणिक सुख आहे त्यात. कसं आहे? सनिविषु क्षणिक सुख. सुख केवढा आहे? सुख जवा एवढा सुख आहे आणि पर्वता एवढा दुःख आहे. कसा आहे? पर्वता एवढा दुःख आणि जवा एवढा सुख. आपल्या अंगावर तीड राहते ना, तीड काळा, तेवढूच सुख आहे. आणि दुःख केवढा आहे? पर्वता एवढा. आणि मग त्या याच्यात जरी आपण त्या सुखासाठी जरी कवटाळला तर त्या तेवढ्या मोठ्या दुःखाला आपल्याला कवटाळावं लागत. हा तर आपण आपले अनंत जन्म झाले. किती झाले? अनंत. परमेश्वर म्हणते अनंत जन्म झाले. आरतीमध्ये सांगितलं बहुसृष्टीचा मी अन्यायी, बहुसृष्टीचा मी अन्यायी, म्हणून झाला उदास आता मी करू कोणाची आस. गुरुवचनाचा केला भंग तोही झाला उदास आता करू कोणाची आस. तर आपले याच जन्मामध्ये आता हे जे आपला मनुष्य जन्म आहे ना, याच्यात आता मागे 3 जन्म निघून गेले. किती? 3 मनुष्य जन्म निघले. किती? 3 मनुष्य जन्म निघले आणि हा 4था आहे. किती काय आहे? 4था. आणि हा गेल्याच्या नंतर झाला. मग आपल्याला कुठे जावं लागेल? 184 मध्ये 60 लक्ष वर्ष आपल्याला 184 मध्ये जावं लागेल. हा तो दुःख आपल्याला भोगावा लागेल. हा तर 184 म्हणजे का? 184 म्हणजे कुत्रा, मांजर, डुक्कर, ह्या संपूर्ण किडा, मुंगी, ह्या संपूर्ण जे आहेत आपल्याला दिसते, झाड झुडप, हे सर्व जे आहेत ह्या पूर्ण 184 मध्ये आहेत. आणि तिथे आपल्याला जावं लागल का? आणि तो या दुःखात जावं लागल का? आणि त्या दुःखातून मोकळा होणेच म्हणजे मोक्ष. मोकळा होणे म्हणजे मोक्ष. मग आपल्याला नित्य संपत्ती पाहिजे. कशी संपत्ती पाहिजे? नित्य. हे जे संपत्ती आहे हा तर ही करोड कोणाकडे संपत्ती आहे, त्या संपत्तीनं का भेटते? दुःख भेटते. का भेटते? दुःख. एखाद्याचा छापा जरी पडला तर हाच अटॅक येऊन मरून जाते. म्हणजे दुःख. आपण 2 लाख रुपये जरी नेला ना, आपल्या मागे जरी गुंडे लागले तर आपल्याला मारून टाकतात. मारतात का? मग त्याच्यामध्ये दुःख आहे. हा आपण जरी ते पैसे आहेत, त्या पैशानं जरी पंखा घेतला, पंख्यानं आपल्याला थोडसा सुख भेटते. का भेटते? सुख. पंखा जरी त्याची हवा जरी चालू केला तर सुख भेटते, थोडंसं सुख भेटते. पण लाईन गेली तर दुःख, अजून घाम निघते. हा हे निमित्त संपत्ती आहे. हे निमित्त संपत्ती आपल्याला त्या मनुष्य जन्मामध्ये मागे 3 जन्म जे गेले त्याच्यामध्ये आपल्याला भेटली. आपले लग्नही झाले. हा आपल्याला घरदारही मिळाले, सर्वच मिळाले. पण देव मिळाला का? देवाचा आपण नित्य संपत्ती आपण घेतला का? नित्य संपत्ती परमेश्वर देवाला तयार आहे, पण आपली घेवायची इच्छा आहे का?
परमेश्वर सर्वच काही देवाला तयार आहे तुम्हाला का नित्य संपत्ती देवाला तयार आहे. नित्य म्हणजे तिचा कधीही नाश होत नाही का नित्य म्हणजे कधीही नाश होत नाही. तसा त्याचा आनंद जो आहे हा नित्य आहे, कधी त्याचा नाश होत नाही. आणि म्हणून त्यानं परमेश्वराने हा आपल्याला मनुष्य देह दिलेला आहे. मनुष्य देह कशासाठी दिलेला आहे? अरे ज्ञान गुरु करण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी, ज्ञान प्राप्त करून नित्य संपत्ती जमवून नित्य आनंद प्राप्त करण्यासाठी दिलेला आहे. पण आपण ते करतो का? नाही. आपण निमित्त संपत्ती करतो का? मागे 3 जन्म गेले पण त्याच्यात आपण काय केला? निमित्त संपत्ती केला. त्या निमित्त संपत्तीने नित्य आनंद कधी भेटत नाही का? आता ही कर्मभूमी आहे. काय इकडे लक्ष आहे. हे कर्मभूमी आहे. या कर्मभूमीमध्ये कर्माची निष्पत्ती होते. कशाची होते? कर्मभूमी कर्माची निष्पत्ती होते. कर्म पिकतात. काय पिकतात? कर्म. एखाद्याला शिवा दिला, आपण दररोज काहीही जरी केला तर त्याच्यात कर्म निष्पत्ती होतात. आणि ते कर्म जरी आपल्यात झाले तर ते आपल्याला भोगावा लागतात का? आणि याच्यामध्ये 2 आहेत. एक कर्मभूमी आहे हा, एक कृषी भूमी आहे. कोणती आहे? इकडे लक्ष द्या ना. हा, कृषी भूमी आहे. कृषी भूमी म्हणजे अन्न पिकते त्याच्यात. काय? हा, एकामध्ये 2 आहेत. का पिकते? अन्न पिकते म्हणजे तिला कृषी भूमी म्हणतात. आणि ते कृषी भूमी असली आपल्याकडं, आपण सर्व ऑफिस मध्ये जातो तर त्याच्यात काय म्हणते? तर अशा 2 भूमी आहेत त्याच्यामध्ये का? तर या कर्मभूमीमध्ये कर्माची निष्पत्ती होते. काय होते? कर्माची निष्पत्ती होते का? तर आपल्याला आपल्या या दुःखातून मुक्त होण्यासाठी, या कर्मातून या दुःखातून मुक्त होण्यासाठी, आनंद प्राप्त करण्यासाठी आपल्याला इंजिनियर बनायचं आहे. का बनायचं आहे? इंजिनियर. आपल्याच कामासाठी, आपल्याच वस्तू, आपल्याजवळ कोणत्या कोणत्या वस्तू आहेत माहिती आहे का? अरे 5 तत्व आणि 3 गुण आहेत. काय आहेत? 5 तत्व 3 गुण आहेत. 3 मतित्रय आहेत. रज तम सत्व हे 3 गुण. हा, हे 3 गुण आहेत. चांगला भांडे येते. बंद कर द्या. बंद कर ब्लॉक. तर मूळ सृष्टीची रचना कशासाठी केली? का परमेश्वराला आपला आनंद कोणाला तरी द्यावा का? तर त्यांनी शोधणी केली. पहिली शोधणी देवतेची केली. कशाची केली? देवतेची. देवता नित्यबद्ध आहे. कशी आहे? नित्यबद्ध. नित्यबद्ध म्हणजे नेहमीची बांधलेली काम करण्यासाठी. परपंच कसा आहे? जड. जीव कसा आहे? बद्धमुक्त. कसा आहे? बद्धमुक्त. बांधल्याही जातो आणि मुक्तही होता येते. हा, म्हणून हा जीव त्या आनंदाला काय आहे?
पात्र आहे, हे आनंद घेऊ शकते, प्राप्त करू शकते. तर परमेश्वराने शोधणी जीवाची केली, पण जीवाने शोधणी मार्गाची केलेली नाही. जीवाने मार्गाची शोधणी करायला पाहिजे. तर 5 मार्ग आहेत. 5 मार्गापैकी आनंद मार्ग निवडण्यासाठी याची प्रत्येक मनुष्य जन्मामध्ये याची काय आहे, परीक्षा चालू केलेली आहे. काय केलेली आहे? परीक्षा चालू केलेली आहे. पण हा परीक्षा न देता का ब्रह्मविद्या ज्ञान शिकून, ब्रह्मविद्या ज्ञान शिकल्याशिवाय ही ती काहीच करता येत नाही. काय करता येते का? काहीच करता येत नाही का? कोणताच नियोजन करता येत नाही का? जो आनंद आहे हा कसा आहे? नित्य आहे. तर तो नित्य संपत्तीनेच प्राप्त करता येते का? नित्य संपत्तीने प्राप्त करता येते, निमित्त संपत्तीने प्राप्त करता येत नाही. पण हा अनंत जन्म झाले का? गोपाल कृष्ण विचारतात कुणाला? अर्जुनाला. अरे तुझे जन्म किती झाले म्हणतात. मला माझा हा पहिलाच जन्म आहे. नाही म्हणते. गोपाल कृष्ण म्हणतात, भगवान श्रीकृष्ण, तुझे अनंत जन्म झाले, माझेही अनंत जन्म झाले का? परंतु जन्म झाले, पण अनंत जन्मामध्ये निमित्त संपत्तीच प्राप्त केली का? आणि ते प्राप्त करून अनंत जन्म आपण खोवला. जो जे आपल्याला आयुष्य दिलं होतं ते बरबाद केला. काय केला? बरबाद केला. घरदारे मिळाले ते बरबाद केला, नाहीशी केला. पण आपण आनंद प्राप्त केला नाही. तो आनंद प्राप्त करण्यासाठी नित्य संपत्तीची गरज आहे. जाऊ दे, नित्य संपत्तीची गरज आहे. ते नित्य संपत्ती आपण प्राप्त करायला पाहिजे. जेपर्यंत आपण ते नित्य संपत्ती प्राप्त करत नाही, परमेश्वराचा आनंद प्राप्त करत नाही, तेपर्यंत आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फिरतच राहावं लागेल का? आणि या दुःखाच्या चक्रामध्ये का आपल्याला त्याच्यातून सुटका होणार नाही. म्हणून आपण अनेक घराचा, शेतीचा आपण रेकॉर्ड पाहतो, पण आपला रेकॉर्ड पाहतो का? आपला रेकॉर्डच पाहिला नाही का? तर आपला रेकॉर्ड पाहायला पाहिजे. त्या रेकॉर्डाप्रमाणे आपण चालायला पाहिजे का? बंद कर. तर आपल्याला आपण घराच्या रेकॉर्ड पाहतो, शेतीचा पाहतो, पण आपला रेकॉर्ड पाहतो का? नाही. किती वेळ जन्माला आला, किती वेळ मृत्यू झाला का? ते म्हणते जन्माचे ते मूळ पहावे सोडून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. जन्माशी कारण जन्माचे ते मूळ पहावे शोधून, दुःखाशी कारण जन्म घ्यावा. हा जन्म जे घ्यावाचा आहे हा कशासाठी? दुःखासाठी का? तर हे जे आहे कर्मभूमी, याच्यातच कृषीभूमी आहे. काय? कृषीभूमी. या कृषीभूमीच्या पिवण आपल्याला काढावं लागते. जेव्हा शेती आपण करतो त्या शेतीच्या
काही नकाशा वगैरे काही बदल झाला त्याच्यानंतर आपल्याला ते पुरा रेकॉर्ड जेव्हा पाहायचा आहे तर आपल्याला का काढावं लागते ते ती P1 काढावं लागते. का काढावं लागते? P1. P1. त्यासारखा P1 आपल्यालाही या कर्मभूमीचा आपलाही P1 काढावा लागते. तर आपला पुरा रेकॉर्ड भेटते. का भेटते? Record. पुरा रेकॉर्ड भेटते का आपण कोण आहो, कुठून आलो, कसा आलो, कुठे जावायचं आहे का. तो विचारते कौन देश से आया जोगी, क्या है तुम्हारा नाम, कौन है तुम्हारे माता पिता, कहाँ है तुम्हारा धाम का. तर जेव्हापर्यंत आपण आपली ही परीक्षा चालू आहे, मनुष्य जन्मात आल्यानंतर ती परीक्षा चालू आहे आणि ती परीक्षा ब्रह्मविद्या ज्ञान शिकल्याशिवाय ती परीक्षा आपल्याला देता येत नाही ना, आपल्याला तो पेपर सोडवता येत नाही. 5 मार्ग आहेत. 5 मार्गापैकी एक मार्ग आपल्याला निवडणे आहे. तो एक मार्ग निवडला नाही तर पुन्हा आपला अजूनही जन्म होईल, मृत्यू होईल का. मग आता जन्म ते वेगळं होय. आता 184 आहे खाली. काय आहे? खाली आहे. आता 184 आहे. आता मनुष्य जन्म नाही, संपले मनुष्य जन्म. 4 मनुष्य जन्म, आधी 3 झाले, आता 1 हा चालू आहे. हा संपला का झाला 184 लागली का. तर त्या 184 मध्ये त्या दुःखात जावं लागेल. काय जावं लागेल? दुःखात. आता आपण मनुष्य जन्मात आपल्याला उठता येत नाही, आपण झोपून राहतो. देव सांगते पायटल उठा, 3 वाजता उठा, 4 वाजता उठा. तुम्हाला वेळ भेटत नाही तर आपण झोपूनच राहतो. हा, पण मग बैलाच्या जन्माला गेल्यावर मग आपल्याला 3 वाजताच उठावं लागते. मग त्यानं मालकानं पाणी पाजलं, चारा टाकलं तरी आपल्याला त्याची बांधून ठेवते तो. हा, म्हणून आपली सुटका करून घ्यावायची आहे तर ब्रह्मविद्या ज्ञान शिकायला पाहिजे. ज्ञान शिकल्याशिवाय आपल्याला काही भेटत नाही आणि काही करता येत नाही का. आपल्या अंदर काय काय आहेत माहिती आहे का? नाही. मग 5 कर्म इंद्रिये, 5 ज्ञान इंद्रिये का. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार 4 अशी 14 आहेत. ते मतित्रय 3 का. अशा कितीतरीही आपल्या की वस्तू आहेत पण ते दिसत नाही. ब्रह्मविद्या ज्ञान शिकावं लागेल का. ते ज्ञान शिकल्याशिवायही, ज्ञान शिकल्यावरच आपल्याला ते सर्व समजते, नाही समजत नाही का. आपला परमार्ग परमकीर्ती महानुभाव आश्रम रिद्धपूर, चांदूर बाजार रोड, रिद्धपूर तिथे आहे. ज्यांना कुणाला येवायचं आहे तर त्या आश्रममध्ये येताही आणि तिथे